आदरणीय साहेब आपले मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आपल्याला विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं। सर्वांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे। धन्यवाद। गेले काही दिवस अथांगचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे उत्सुकता होती। प्रसिद्ध झालेला लोकप्रिय आहे प्लॅनेट मराठीचा आहे अमाप यश आणि 13 वेब सिरीज नंतरची आताची ही 14वी वेब सिरीज आपल्याला सर्वांच्या भेटीला येत आहे। त्याची उत्सुकता आम्ही अधिक आणून ठेवणार नाही आणि प्रत्येक सर्वांच्या चेहऱ्यावरती ओसरणारा आनंद आणि उत्साह आहे। निर्मिती क्षेत्रातला तेजस्विनी पंडित असे संतोषजी खेर यांचा हा सुंदर प्रयत्न आहे। प्लॅनेट मराठीचं हे छान योगदान आहे। अथांग बद्दल मी बोलण्याकरता या ठिकाणी आमंत्रित करणार आहे। अथांग बद्दल जाणून घेऊया। तत्पूर्वी सन्माननीय मामा सर्वांचे लाडके अशोक मामांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं प्लॅनेट मराठी OTTच्या वतीनं प्लॅनेट मराठी ओरिजिनलच्या वतीनं अथांग टीमच्या वतीने सन्माननीय अशोक सर मामा आपलं मनपूर्वक स्वागत। विजयताई आपलंही स्वागत आहे। अथांग ज्याचा कधीच कुठेच थांग लागत नाही सा अथांग। एक वेगळी रचना वेगळा कंटेंट घेऊन प्लॅनेट मराठी जगभरातील मराठी प्रेक्षकांसमोर येत आहे। प्लॅनेट मराठीचे जवळजवळ 2.5 लाख ऍक्टिव्ह सबस्क्रायबर्स आहेत आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। अथांगबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत। एकदा आपल्या सर्वांच्या छान जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अथांगचं जोरदार स्वागत या ठिकाणी करूया। ट्रेलरचं स्वागत या ठिकाणी करूया। त्या अथांगबद्दल जे सुखद अनुभव आहेत त्या अनुभवांचा उलगडा या ठिकाणी होणार आहे। कसं सुचली कन्सेप्ट, काय सुचली, कशा पद्धतीतून ते अनुभव ऑन सेट आले आहेत, नेमकं वेगळं पण या वेब सिरीजचं काय आहे, हे असंख्य प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत। त्याची उत्तर या ठिकाणी आपण करणार आहोत। दिग्दर्शक, त्या सिनेमातली त्या वेब सिरीज मधील सर्व कलाकार मंडळी, निर्माते मंडळी, अक्षयजी बदलापूरकर या सगळ्यांशी आपण छान संवाद साधणार आहोत आणि अथांगचा ट्रेलर आदरणीय राजसाहेबांच्या शुभ हस्ते तो ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांचे काही भावना आहेत काही आपण जाणून घेणार आहोत। तर अथांगबद्दल आपण या ठिकाणी बोलूयात। मी श्री जयंत पवार दिग्दर्शक यांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि अथांगच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे। इतकं छान निर्मिती आहे, दिग्दर्शन आहे सरांचा। सर काय अनुभव पवार सर प्लीज। हॅलो, थोडा आवाज हॅलो। खरं तर स्टेटवर असतो तर मी अथांगबद्दल खूप बोलू शकलो असतो, पण काय बोलावं मला कळत नाही आता। पण तरी काही अनुभव मी तुमच्याशी शेअर करतो। सर्वप्रथम सन्माननीय राजसाहेब धैर्यशील होताच, निवेदिता मॅडम आल्या, संदीप खरे, उर्मिला, असे सगळे एक एक जण जुळत गेले। टेक्निकल टीम आमचा राकेश भिलारे, माझ्या मनातलं दृश्य त्याने त्याच्या कॅमेराने इतकं सुंदर टिपलं। राकेश भिलारे म्हटलं तर राकेश भिलारी तसा नवीनच माझ्यासारखाच, पण आम्ही सगळ्या नवीन माणसांनी सगळ्या नवीन माणसांवर विश्वास ठेवला आणि आमच्या या सगळ्या विश्वासावर प्लॅनेट मराठीने विश्वास ठेवला। त्यामुळे प्लॅनेट मराठीचे खरं तर खूप आभार। नाहीतर आतापर्यंत फक्त होर्डिंग्स बघत होतो दुसऱ्यांचे, वाटायचं नेहमी आपलं नाव कधीतरी या होर्डिंगवर असेल आणि ते असं पाहायला मिळालं म्हणजे तो दिवस खूपच असा इमोशनल होता। धैर्याला फोन केला, तो रडत होता की फूड मॉलला त्याने पोस्टर पाहिलं। मी त्याला फोन केला, म्हटलं क्या हीरो अभी पोस्टर पे आया तो फोन नहीं उठाएगा मेरा? तो बोलतो सर मी रडत होतो। मी म्हटलं अरे फीलिंग एन्जॉय कर, हे खूप छान सुंदर फीलिंग आहे आणि आता आपण जे काही बनवलंय ते निश्चित लोकांना आवडेल, आवडलं पाहिजे
धैर्य. खरं तर मला बोलता येत नाही, कॅमेरा वगैरे आजूबाजूला असेल तर मला खूप बोलता येतं. असं स्टेजवर उभा राहून फार बोलता येत नाही आणि मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला तसा आदेश आहे, मोजकंच बोलायचं आहे आज. त्यामुळे तुम्ही सगळे इथे आलात आणि मला अपेक्षित नव्हतं. मी एंट्री केल्या केल्या पाहिलं की अबे ये क्या है, ये क्या माहोल है. मला खरंच अपेक्षित नव्हतं की इतकं सुंदर आणि हा सेट वगैरे आमच्या सुमितने जो काय उभा केला आहे, तेजूने जी मेहनत केली आहे या सगळ्या याच्याबद्दल, मला हे अपेक्षितच नव्हतं की इतकं मोठ्या प्रमाणात आणि इतकं छान सगळं असणार आहे. तर त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आम्हा सगळ्यांच्या या आनंदात तो आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही सगळे आलात, आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. जे नेहमी माझ्या सोबत उभे राहिले, जे नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले, त्या सगळ्यांचे आभार. खरं तर मला आभार मानायचे नव्हते, कारण ऋणात राहिलेलं कधी बेटर, आपण जमिनीवर राहतो. तर मी सगळ्यांचे आभार त्यासाठी मानायचे टाळत होतो, पण या संधीचा फायदाही करून घेतला पाहिजे. आणि धन्यवाद, 2 मिनटं मला ऐकून घेतलं. थँक्यू सो मच आणि लव्ह यू तेजू. धन्यवाद सर. यानंतर मी मंचावरती प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर सर यांना निमंत्रित करतो. तसेच निर्माती म्हणून पाऊल टाकणाऱ्या आम्हा सर्वांच्या लाडक्या गुणी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि निर्माते संतोषजी खेर यांना आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. थोडंफार तिघांनाही आपण छान बोलता करणार आहोत. प्लॅनेट मराठी ओरिजिनलच्या माध्यमातून जवळपास 13 वेबसिरीज, अनेक सिनेमे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून, म्हणजे माझ्या अभ्यासानुसार, कदाचित कमी अभ्यास असेल, लहानपणी मोठा अभ्यास असेल किंवा तेवढा अनुभवी नसेल, परंतु आत्तापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षाच्या या इतिहासामध्ये एका व्यक्तीनं, एका कंपनीनं 35 ते 40 यशस्वी प्रोजेक्ट निर्माण केलेले आहेत आणि त्या जगभरातील प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहे. अशा अत्यंत ध्येयवेड्या असणाऱ्या या 10 वर्षाच्या अनुभवातून एक स्वतःचं वेगळं विश्व मराठी माणसांकरता, प्रेक्षकांकरता उभं करणारे अक्षयजी बर्दापूरकर ही एकमेव व्यक्ती आहे, असा माझा विश्वास आहे. मला असं वाटतं. सर, काय अनुभव राहिला आपला प्लॅनेट मराठीच्या बद्दल आणि तसेच अथांगबद्दल? आम्ही खूप उत्सुक आहोत जाणून घ्यायला. हे शक्य कसं झालं एवढं सगळं? प्लॅनेट मराठी शक्य कसं झालं हे ह्याला मला असं वाटतं की आपण बेस्ट रिगार्ड्स आपण कोविडला द्यायला पाहिजेत. कारण कोविड झाला नसतं तर कदाचित प्लॅनेट मराठी झालं नसतं. हे कितीही जगामध्ये वाईट घडलं असलं तरीसुद्धा जो काही वेळ मिळाला, जे काही 6 महिने 1 वर्ष जे मिळालं ते खूप कामाला आलं. आणि मला खरं सांगायचं तर अनेक लोकांना इथे मी थँक्स म्हणू शकतो, पण पुष्कर श्रोत्रीने एक दिवस मला फोन केला आणि पुष्कर कसा आहे सगळ्यांनाच माहिती आहे, आणि त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाला की OTTच्या बद्दल तुझं काय मत आहे. आणि त्या वेळेला मला असं वाटलं की मी म्हटलं OTTच्या बद्दल मी विचार करतोय, पण मला माहीत नाही कशा प्रकारे OTT बनवता येईल. तर मला म्हणाले थांब, मी तुला एका माणसाशी कनेक्ट करतो. आणि तिथून ती जर्नी सुरू झाली, ती आत्तापर्यंत सुरूच आहे. पण या जर्नीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा पैसा होता. नाहीतर एवढे 35-40 जे काही प्रोजेक्ट तुम्ही आत्ता म्हणालात ते करणं शक्य नव्हतं. आणि कित्येक कोटीमध्ये हा पूर्ण ही मला सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की एवढं मोठा होईल. पण ज्या प्रकारे माझे पार्टनर्स सिंगापूर बेस्ड विस्टाज मीडिया कॅपिटल कंपनी यांनी ज्या प्रकारे सपोर्ट केला, एस्पेशली अभय आनंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता, या सगळ्यांनी जो काय सपोर्ट केला आणि अमराठी असताना मराठीमध्ये इन्व्हेस्ट केले, हे जास्त कौतुकाचं मला असं वाटतं. राजसाहेब, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि
तुमच्या समोर आज बोलतोय मी. मला असं वाटतं की एका प्रकारे काय डेजा वू म्हणा का आय कांट एक्सप्लेन की मी आज तुमच्या समोर बोलतोय. प्रथम तुमचं इथे स्वागत. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तेजूचा म्हणजे तेजूने मला सांगितलं की मी तिला असं म्हणालो नाही की नक्की येणार आहे का, कारण तेजू असं कधीच बोलणार नाही. पण ज्या प्रकारे तुम्ही ॲक्सेप्ट केले इन्व्हिटेशन आणि तुम्ही इथे आलात एवढ्या ट्रॅफिकमधनं, खरंच मनापासून थँक्यू. अक्षय सर, एक आहे की सुरुवात त्या ध्येयानं केली आणि तो प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केलेले आहेत. जून या सिनेमाकरता पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आपल्याला मिळाला. मी ते सांगतो, तुमचं थोडंसं एक गडबड झालेली आहे की गोष्ट एका पैठणीला बेस्ट मराठी फिल्म असा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. ही आमची फिल्म आहे, ही आम्ही प्रोड्यूस केलेली आहे. यावर्षीचा बेस्ट फिल्म अवॉर्ड मिळालेला आहे. जून सिनेमामध्ये ॲक्टर सिद्धार्थ मेननला बेस्ट ॲक्टर मिळालेला आहे आणि आम्ही जी फिल्म ॲक्वायर केली सुमी नावाची त्याला 3 नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. सो अशा प्रकारे या वर्षाचं नॅशनल अवॉर्डचं कंप्लीट केलेलं आहे. तारा राणीची उत्सुकता आम्हा सर्वांना आहेच. हो, आगामी सिनेमा येस पुढच्या फेब्रुवारी ते मे मध्ये कधीतरी रिलीज करू आम्ही. धन्यवाद अक्षय सर, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आपण वळणार आहोत अभिनेत्री अतिशय गुणी उत्तम आहे आणि आज आपल्या सर्वांची लाडकी आणि निर्मिती क्षेत्रातलं हे पहिलंच पाऊल आहे आणि तेजस्विनी तुमच्या पायात लक्ष्मी आहे. तर अथांग बद्दलची काय भावना, एक निर्माती म्हणून आता मन काय म्हणतंय? वेळेवर पैसे दिलेत म्हणून ओरडतायत हा, नाहीतर निर्मातीसाठी एवढं कौतुक होत नाही. तर आय लव्ह यू गाईज. धन्यवाद. एक तर सर्वप्रथम राजसाहेब खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि ह्या खऱ्या अर्थाने आमच्या छोट्याशा सोहळ्याला खूप मोठं केलं. तर थँक्यू सो मच. थँक्यू अशोक मामा, अगदी वेळात वेळ काढून, म्हणजे लिटरली गोव्यावरनं ते लिटरली काल मला निवेदिता मामीचा फोन आला. मी त्यांना विचारलं होतं अशोक मामा येतील का आम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी, तर ती म्हणाली 100% येणार आणि ते शुभाशीर्वाद देणार. थँक्यू अशोक मामा. आणि ॲक्ट्रेस टू निर्माती हा खरं तर प्रवास, म्हणजे ॲक्टर हा कायम स्क्रिप्ट कंप्लीट झाल्यानंतर येतो, त्याचं काम करतो, डबिंग झाल्यानंतर त्याचं काम संपतं, मग तो परत प्रमोशनला येतो, मग पुन्हा त्याचं काम संपतं. पण निर्माती म्हणून कागदावरती श्री लिहिण्यापासनं मी अथांगमध्ये आहे ते आत्तापर्यंत. त्याचा लॉन्च संपल्यानंतरही काम संपत नाही, कारण जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत आमचं काम प्रोड्युसर्स म्हणून चालूच राहतं. मी प्लॅनेट मराठीची अत्यंत आभारी आहे की त्यांनी मगाशी ॲक्च्युली जयंत सरच म्हणाले की आम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवला तर आमच्यावरती ह्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे थँक्यू प्लॅनेट मराठी. आणि खरंच आजचा दिवस मला फार बोलायचं नाही आहे, कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि कधीतरी अभिनेत्री नसून एक निर्माती म्हणून उभी राहीन हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज अथांगच्या निमित्ताने पूर्ण होतं आहे आणि इतक्या चांगल्या कॉन्टेंटनी पूर्ण होतं आहे याचा मला आणि संतोषला मनापासून अभिमान आणि आनंद आहे. बाकी सगळं आय गेस बोलत राहूच, म्हणजे प्रेसबरोबर तर आपण बोलतोच आहोत किंवा ह्याच्या पुढेही बोलणारच आहोत. मला असं वाटतं की फार वेळ न घालवता आपण मुख्य कार्यक्रमाकडे जाऊया सँटीशी बोलल्यावर. क्या बात आहे. कॉलेज जीवनापासूनच धन्यवाद तेजस्विनी. संतोष सरांकडे आपण वळणार आहोत. कॉलेज जीवनापासूनच अभिनयाची आवड, अनेक प्ले थिएटर्समध्ये अनेक प्लेमध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि आता दुबईमध्ये एका उच्च पदावरती आहात. पुन्हा हे नाट्यकलाकृती आणि सिनेमा आणि या सगळं क्षेत्र तुम्हाला असं खेचून पुन्हा इकडे आणलेलं आहे. क्रिएटिव्ह वाईब्स आणि या सगळ्या प्रोजेक्टबद्दलचा आणि पुन्हा एक चांगला दिलदार आणि जिंदादिल निर्माता म्हणून संतोष खेर सर, आपला एक लौकिक आहे. काय मनात भावना आहेत आपल्या? भावना, हॅलो. पहिले तर मी एक क्विक 10 सेकंड्स थँक्यू म्हणेन सगळ्यांचं की तुम्ही सगळे आला इथे. आत्ता बॉम्बेमध्ये ट्रॅफिकमध्ये ट्रॅव्हल करणं खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच. राजसाहेब थँक्यू, अशोक मामा थँक्यू सो मच तुम्ही आलात. आणि मेन थँक्यू अक्षयचं की प्लॅनेट मराठीनी अप्रूव्ह केला हा प्रोजेक्ट
जसं जयंत पवार सर म्हटलं की खूप मोठी जर्नी होती की आणि मी इन्वॉल्ड होतो. सो आत्ता आम्ही बघतोय जे नरेशन झालं तिथपासून आत्ता जे फुल वेब सिरीज वेब शो रेडी आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे टू बी पार्ट ऑफ एंटायर प्रोसेस. आणि क्रिएटिव्ह वाईबचं टॅगलाईन हेच आहे, ब्रिंगिंग आयडियाज टू लाईफ. आणि आम्ही ॲक्च्युली ते बघितलं आहे. आणि आम्ही चंद्रमुखी प्रेझेंट केली, पॉंडिचेरी प्रेझेंट केली, आता सनीचं को प्रोडक्शन केलं आहे. ही प्रोसेस खूप स्पेशल होती. पहिली वेब सिरीज आहे आमची. सो आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही नवीन टॅलेंटला ऑपॉर्च्युनिटीज देऊ, नवीन कॉन्टेंट आणू आणि वेगळ्या जॉनरमध्ये आम्ही अजून प्रोडक्शन करू. सो थँक्यू सो मच. तुमचे ब्लेसिंग्स राहून दे. जसं सगळे म्हणतात ते जास्त बोलायचं नाही, सो मी शॉर्ट ठेवेन. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. या तिघांकरता एकदा चेअरअप जोरदार टाळ्या आपण शुभेच्छा देऊया तिघांनाही. अशा प्रकारच्या तेजस्विनी कलाकृतींची अक्षय निर्मिती करणारा प्लॅनेट मराठी OTT हा प्लॅटफॉर्म अथांग आहे आणि तो पाहिल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला संतोष वाटणार आहे आणि तो संतुष्ट होणार आहे आणि अथांग सर्वांच्याच मनावरती राज करणार आहे. तर अशा या सुंदर सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. तर अशा या मस्त ज्याची उत्सुकता आपल्या सर्वांमध्ये आहे त्याला वळूयात. मी तिघांनाही धन्यवाद देतो आणि ट्रेलर लॉन्च या ठिकाणी करूया. तेजस्विनी प्लीज. काही नाही, एवढंच सांगेन, भरपूर प्रेम असू द्या, भरपूर प्रेस मीडिया, माझे मित्रमंडळी इथे उपस्थित सगळ्यांना फक्त सांगेन भरभरून शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईबचं प्लॅनेट मराठीला करा. काही केलं नाही तरी चालेल, सबस्क्राईब पण करा. नाही, शेअर करा. सो प्लीज बघा आणि एन्जॉय द ट्रेलर. थँक्यू सो मच. मावळतीला आलेला सूर्य आणि समोर अफाट पसरलेला अथांग समुद्र. फेसाळणाऱ्या लाटा त्याच्या मनातलं वादळ सांगत होत्या आणि दूर किनाऱ्यावरून त्याला कोणीतरी हाक मारत होतं. मागे वळून पाहिलं तर समोर ती होती. क्रूरपणाची सीमा नसते याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा वाडा. वाड्यात अभिनयाचे सम्राट आदरणीय मामांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. मी मामांना विनंती करतो की 2 शब्दामध्ये आपण अथांगबद्दलच्या भावनांनी शुभेच्छा द्यायच्या. नमस्कार राजसाहेब, नमस्कार. आपल्याला ट्रेलर आताच मी पाहिला. इंटरेस्टिंग आहे, फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला अजूनही अंदाज येत नाही काय असेल आणि काय नाही. म्हणजे उत्सुकता लागलेली, काहीतरी वेगळंच दिसतं हे. मी बरेच असे हे पाहिलेले आहेत, सुरुवातीला प्रोमोज पाहिलेले आहेत, पण हा मला जास्ती असं म्हणजे कॅची वाटला. चांगला आहे, बघूया. माझी उत्सुकता अजून ताणलेली, मी बघेन, निश्चित बघेन असं मला वाटतंय. चांगले आर्टिस्ट तुम्ही घेतलेले, चांगल्या रीतीने तुम्ही प्रेझेंट केलेलं आहे, चांगल्या रीतीने दृश्य दिसलेलं आहे. बघूया पुढे काय होतं आहे आणि हे निश्चित तुम्हाला चांगलं होईल. हे चांगलं होईल आणि चांगलं यश मिळेल याबद्दल मला खात्री आहे. माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर सतत राहतील. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर मी अक्षयजी बर्दापूरकर, संतोषजी खेर आणि तेजस्विनी पंडित यांना विनंती करतो की आपण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना बा इबादत मंचावरती घेऊन यायचं आहे. मराठी कलाकार असोत, मराठी माणूस असो, प्रत्येकाच्या सोबत खंबीरपणे उभा राहणारे आदरणीय राजसाहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी संतोषजी खेर यांना विनंती करतो की आपण राजसाहेबांना शॉल या ठिकाणी देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच अक्षयजी बर्दापूरकर यांना विनंती आहे की आपण तुलसीचे रोप देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे.
आदरणीय साहेब वेळात वेळ काढून या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत. मी तिघांनाही विनंती करतो की साहेबांना हा छान प्रेमळ बुके तेजस्विनी पंडित आणि सर्वजण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करतील. अथंगचा हा छान ट्रेलर सोहळा, एक वेगळी मजा आली, वेगळी रंगत आलेली आहे. आपल्या सर्वांच्याच उपस्थितीने एक अनोखी शोभा आजच्या सोहळ्याला आलेली आहे. आणि आपण या ठिकाणी साहेबांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या मनात काय भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत. तेजस्विनी पंडित त्यांना बोलतं करतील आणि मी अक्षय सरांना आणि संतोष सरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. छान संवाद या ठिकाणी प्रश्न उत्तर होणार आहेत. साहेबांशी संवाद या ठिकाणी साधला जाणार आहे. मी साहेबांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. आदरणीय राजसाहेब आणि तेजस्विनी पंडित यांच्यामध्ये मी शाब्दिक अंतर न ठेवता थेट तेजस्विनीला विनंती करतो की आपण संवाद साधा. वा जोरदार टाळ्या सर्वांच्या. वाव, मला हे अक्षरशः स्वप्नवत आहे. आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी तुमची छोटीशी का होईना पण मुलाखत घेईन. आपल्या सगळ्यांनाच राजसाहेब खूप मोठे राजकारणी आहेत, पण त्याच्याबरोबरच ते खूप मोठे कलाप्रेमी आहेत. खूप लोकांना माहिती असेल आणि मला नुकतंच खूप जवळून त्यांना अनुभवता आलं. त्यांचे पेंटिंग्स आणि ह्याच्याविषयी लाईक्स, कायमच मराठी माणसाच्या पाठीमागे ते उभे राहिले, मराठी कलाकृतींच्या मागे उभे राहिले, अख्ख्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या मागे उभे राहिले. तर राजसाहेब, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, खूप वेळ घेणार नाही आहे मी, की एवढ्या मराठी लोकांच्या, एवढ्या मराठी माणसांच्या कायम मागे उभं राहणं हे टायरिंग आहे? आनंदाची गोष्ट आहे खरं तर. मला हे मनापासून आवडतं पण मी करतो. मला कोणी सांगितलं होतं, म्हटलं मराठीमध्ये करणार, कारण आपल्याकडे मराठी घरामध्ये फक्त ओटी भरायची पद्धत आहे, OTT भरायची पद्धतच नाही. आनंदही होतोय आणि अभिमानही वाटतोय. सर, मला एक्झॅक्टली हा प्रश्न विचारायचा होता की मराठी माणसांच्या मागे तुम्ही इतके वर्ष उभे आहात सातत्याने, याच्या पुढेही असाल याची खात्री आम्हाला सगळ्यांना. आम्हाला असं वाटतं की तुम्हीच आमचे वाली आहात खरं तर. पण प्लॅनेट मराठीसारखा जगातला पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती अनेक मराठी कलाकृती आहेत. तुमचे पदाधिकारी आहेत अभिजित पानसे सर, त्यांची रानबजार याच OTTवरती आली. तुमच्या व्यस्त स्केड्यूलमधनं तुम्हाला काही क्षण बघण्याची संधी मिळाली का? मला खरं माझा स्वभाव पाहता मी तसा सिरीजवाला माणूस नाही. एखाद 2-4 मी सिरीज पाहिल्यात, पण आता मला अभिजितची रानबाजार आणि ही तर 22 लागेल मला सुटकाच नाही त्यातनं मला. पण मी तसा सिरीजवाला नाही आहे. मी फिल्मवाला आहे. 2-2.5 तासात 3 तासात काय सांगायचं ते सांगा. पण आमची सिरीज सर फक्त 3.5 तासाचे 6 एपिसोड्स फक्त. हा पाहिन ना मी कुठे नाही म्हटलं, मी पाहिन ते मी. पण तुम्ही म्हणाल की पाठीमागे उभा राहतो मराठी माणसाच्या. मी खरंच सांगतो, मी काय एकटा आहे अशातला भाग नाही. आज अशोक सरांसारखी पण व्यक्ती आहे, गेली इतकी वर्ष आज इंडस्ट्रीमध्ये आहे. आपल्याला काय वाटतं ते एकटे काम करतात? आज त्यांनी किती जणांना आशीर्वाद दिले असतील, किती जणांचे हात धरले असतील, किती जणांना वरती काढले असतील. मला असं वाटतं प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो. मला जे माझ्या घरामध्ये मला संस्कार मिळाले, मग ते आजोबांपासून असतील, माझ्या काकांपासून असतील, वडिलांपासून असतील, आणि मी स्वतः अत्यंत हार्डकोर कट्टर मराठी आहे. आणि त्याच्यामुळे मला ज्या वेळेला जी गोष्ट शक्य असेल त्यावेळेला मी तिथे उभा राहतो. आणि मी काही कोणावरती उपकार नाही करते. हा मला असं वाटतं माझं काम आहे, ते कर्तव्य ते मी पार पाडतो जेवढं शक्य असेल तेवढं. हा तुमचा मोठेपणा आहे सर.
दुसरा प्रश्न सर, OTT प्लॅटफॉर्म्सच्या सेन्सॉरशिपबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे हा खूप विचित्र विषय आहे, कारण शेवटी तुम्ही काय नेमकं दाखवणार आहात आणि त्याचा संबंध हा त्या सिरीजशी आहे की नाही आहे. मे बी मध्यंतरी मी एक कुठची माझ्या कोणीतरी मित्रांनी काहीतरी एक सिरीज लावली होती, त्यात व्याकरणापुरतं मराठी होतं, बाकी बऱ्याचशा शिव्याच होत्या. आता किती शिव्या द्यायच्या तुम्ही? शेवटी कसं आहे, आपण परदेशातल्या अनेक गोष्टींचं अनुकरण करतो, परंतु अजूनही आपल्याकडे इतक्या वर्षानंतर देखील लोकशाही अजून रुजायची आहे. त्याच्यामुळे आपण तो मोकळेपणा आणला पाहिजे नाही अशातला भाग नाही. मी कुठच्या बंधनामध्ये रमणारा माणूस नाही, त्याच्यामुळे बंधनं आणून नाही. पण जर समजा गरज असेल, आवश्यकता असेल, तिकडे कुठची बंधनं येता कामा नयेत. म्हणजे त्या सिरीजची किंवा त्या चित्रपटाची जर ती गरज असेल तर मला असं वाटतं की कुठची बंधनं असता कामा नयेत. आली आहेत का कोणाला? अजून आली नाही सर. हां, सांगा आली नाहीत, पण कळवा. तर तुम्हाला आत्तापर्यंत आवडलेली वेब सिरीज कुठल्याही प्लॅटफॉर्मवरची अशी तुम्ही पाहिली आहेत का, आणि आवडलेली कोणती आहे? मी आत्ताच पाहिलेली एक माझ्यामध्ये वेब सिरीज परत पाहावीशी वाटणं, 10 एपिसोडची, मला असं वाटतं मी चुकत नसेल 9 किंवा 10 मी आत्ता पाहिली आणि परत पाहावीशी वाटते, ती म्हणजे ऑफर. वूटवरती आहे ती आणि गॉडफादरच्या वरती आहे, सगळ्यांना माहिती असेल ती. मला असं वाटतं मी गेल्या काही वर्षांमध्ये, तुमची पण पिरियड फिल्म आहे, सिरीज आहे, आणि ती पण एक पिरियड सिरीजच आहे, पण ज्या प्रकारे तो पिरियड मेंटेन करतात ते विलक्षण आहे. आणि तो पिरियड मेंटेन करण्यासाठी म्हणून ज्या प्रकारची साधनं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ती बऱ्याचशा प्रमाणात आपल्याकडे नाही आहेत. आणि तरीही आपल्याकडे या प्रकारचं काय म्हणू आपण त्याला, हिंमत लोक दाखवतात तुमच्यासारखी लोक, की एक पिरियड फिल्म सिरीज करावी किंवा फिल्म करावी. हीच गोष्ट खूप मोठी आहे. सर, मराठी चित्रपटांमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये किंवा मालिकांमध्ये असं म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्हाला असं काय वाटतं जे थोडं कमी पडतंय, किंवा ते थोडंसं मराठी चित्रपट, मालिका किंवा वेब सिरीज हे लोकांपर्यंत पोहोचत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतंय नेमकं प्रेक्षक म्हणून, की काय कमी पडतंय किंवा आपण कुठे कमी पडतोय? त्याबद्दल काय मी फार तज्ज्ञ नाही आहे, परंतु मी थोडासा माझा चित्रपटांविषयीचा थोडा एक अंदाज देऊन ठेवतो तुम्हाला. माझ्या घरामध्ये एक मशीन आहे ड्रोबो नावाचं, आणि त्यातल्या सर्व फिल्म्स मी पाहिलेल्या आहेत. त्या ड्रोबो मशीनमध्ये जवळपास एक 8,500 ते 9,500 फिल्म्स आहेत. आणि माझ्या आयुष्याचं मी राजकारणामध्ये खूप अपघाताने आलो. माझं फर्स्ट पॅशन हे फिल्म मेकिंग आहे, आणि त्याच्यामुळे मी चित्रपट त्या दृष्टिकोनातनं पाहतो. मला बरेचसे मराठी चित्रपट मी पाहत असताना मला खूप घाई गडबडीत केल्यासारखे वाटतात. आणि आपल्याला आता पटकन चित्रपट करायचा आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये स्क्रीन प्ले नावाची काही गोष्टच नसते, आणि बऱ्याच काही प्रमाणात काही त्रुटी असतात. पण हे सरसकट मला म्हणता येत नाही. असे अनेक चित्रपट आहेत की ज्याच्यामध्ये उत्तम, पण पूर्वी मी जेव्हा जात असे त्यावेळेला मी बसल्यानंतर मी बाजूचे जे केस कापायचे ना त्यांच्याकडे माझं लक्ष असायचं, आणि ते जे आरशात पाहायचे तर त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबद्दलच्या काही कल्पना असतात की मी असा दिसतो, मी असा दिसत असेन, असं त्यांना स्वतःला एक वाटत असतं. तर त्याच्यामुळे हे प्रत्येकाला असतं. त्याच्यामुळे मी कसा दिसतो हे मला तसं माहिती नाही आरसा सोडला तर त्याच्यामुळे ती गोष्ट कोण करू शकेल मला कल्पना नाही. पण तुम्हाला आवडेल का तुमच्यावरती बायोपिक झालेला, किंवा तुम्ही आम्हाला त्याची संधी द्याल का? काही असेल तर करा ना, उगाच काही असेल तर करण्यात अर्थ आहे ना. पण सगळं आहे सर, एका बायोपिक मध्ये जे गरजेचं असतं ते सगळं तुमच्या आयुष्यात आहे असं आम्हाला वाटतं, म्हणजे मला वाटतं. लव्ह स्टोरी कुठून काढली मला माहिती नाही. मला मगाशी तुम्ही बायको बरोबरचीच लव्ह स्टोरी तेच होतं.
मला म्हटलं असं कुठची गोष्ट जी मला माहीत नाही जी तुम्हाला माहिती आहे. बरं नाही पण मला माहिती नाही. हल्ली सध्या बायोपिकचं भयंकर पेव फुटलेलं आहे. बायोपिक मी जी बायोपिक आजपर्यंत पाहिलेली बेस्ट बायोपिक आहे ती माझ्यामध्ये ॲटनबरोची गांधी आहे. आणि भारतामध्ये जर समजा पुन्हा जर चांगली भारतातल्या कुठच्या कॅरेक्टरवरती जर चांगली बायोपिक कोणाची जर होऊ शकत असेल, ज्याला आपण आयुष्यातले ज्याला रोलर कोस्टर राईड ज्याला म्हणतो, की ज्याला पाहायला आपल्याला आवडेल, ते मला असं वाटतं एकच कॅरेक्टर आहे, ते म्हणजे इंदिरा गांधी. कारण इंदिरा गांधींचं संपूर्ण जर समजा तुम्ही काळ पाहिलात तर ती रोलर कोस्टर राईड आहे. आणि ते एक बायोपिक अशी आहे की जी इंटरेस्टिंग होऊ शकते. बाकीचे मला माहिती नाही आहे. एखादा माणूस मला आवडला म्हणून मी त्याच्यावरती बायोपिक केली. गांधींच्या नंतर रिचर्ड ॲटनबरोनी चॅपलिन केली होती, ती जवळपास गुरुवारी पडली, म्हणजे शुक्रवारीच्या ऐवजी. नाही खरं सांगतो मी, खोटं नाही सांगत. याचं कारण चॅपलिनच्या फिल्म्स मला बघायला आवडतील. मला चॅपलिनच्या आयुष्यात काय रस आहे, पण ती केली आहे. त्यातले काही काही सीन अप्रतिम आहेत, कारण ते शेवटी ॲटनबरो आहेत ते. पण बायोपिक करताना मला असं वाटतं निवड माणसाची ही योग्य होणं गरजेचं आहे, असं मला नक्की वाटतं. कारण मी कोणाहीवरती बायोपिक करून त्याच्यामुळे मी माझं काही मला माहिती नाही. मग माझा प्रश्न बरोबर होता ना? काय निवड माणसाची करेक्ट असायला लागते. हो 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 ठीक आहे. राजसाहेब मी एक प्रश्न मला खरंच मनापासून तुम्हाला विचारावं असं वाटतोय. ओळखीचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन विचारतोय मी. मराठी वेब सिरीज करत असताना जसं त्याच्यामध्ये आता बंधनं नसली पाहिजेत, जिथे आवश्यक आहे तिथेच तो आपण त्याला मसाला म्हणूया तो असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना अनेकदा मराठी वेबसिरीजमध्ये हिंदी का बोललं जात आहे असं आम्हाला प्रेक्षकांकडनं विचारणं होते. आम्ही आमच्या परीने जे उत्तर देतो तेव्हा ते असं असतं की मला रोज सगळी मराठी माणसंच भेटतील असा मी आग्रह धरत नाही आणि भेटतही नाहीत. मला अमराठी माणसं भेटली तर त्यांच्याशी मी हिंदीतनं त्याला कळेल त्या भाषेतनं संवाद साधतो. तर मराठी वेबसिरीजमध्ये अमराठी कॅरेक्टर्स असल्याबद्दल प्रेक्षक कधी कधी आरडाओरडा करतात, तर त्यांना आपण कसं उत्तर द्यावं? मी काय उत्तर द्यायचं मी? तो मराठी कॅरेक्टर जर समजा मराठी सिरीजमध्ये येऊन जर समजा मराठी बोलणार असेल तर मला असं वाटतं जास्ती चांगली गोष्ट आहे ती. मराठी चित्रपटात किंवा सिरीजमध्ये येऊन मराठी माणूस येऊन हिंदीत बोलणार असेल तर घेण्यात काय पॉईंट आहे? आपल्याकडे काही कलाकार कमी आहेत का की त्या एकट्या माणसामुळे ती सिरीज चालणार आहे? असंही काही नाही आहे. आणि आपण अमराठी प्रेक्षकांचा जर विचार केला, जर समजा माझे जेवढे अमराठी मित्र आहेत, अगदी राजकुमार हिरानीपासून तुम्ही सगळेजण घ्या, ह्यांना आमचे जे विनोद शेअर होतात ते जवळपास 90% मराठीत होतात आणि त्यांना मराठी येतं. आपल्याला वाटतं त्यांना येत नाही. शेवटी ते इथेच वाढलेले असतात, इथेच मोठे झालेले असतात, त्यांना मराठी येतं. आणि त्या गोष्टी मला असं वाटतं जेवढ्या आपण टाळता येतील. हा जो कडवटपणा आहे ना, मला असं वाटतं हा आपण दाक्षिणात्यांकडनं घेणं गरजेचं आहे. ते जसे ठाम राहतात त्यांच्या गोष्टींवरती तसं आपण ठाम राहणं आवश्यक आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. उलटू हो सर, मला फक्त एक पॉलिटिशियन नाही तर एका कलाप्रेमी बरोबर एक छोट्याशा गप्पा मारायच्या होत्या. थँक्यू सो मच सर, तुम्ही इतक्या स्पोर्टिंगली आम्हाला उत्तरं दिलीत. मीडियाला काही प्रश्न विचारायचे सर थांबा आता. काय रे? कोणाला काही प्रश्न नाही ना? थँक्यू सो मच. काय विचारतील ते? मी धन्यवाद आदरणीय राजसाहेब. अथांगच्या सर्व टीमला विनंती आहे, कृपया एक सामूहिक छायाचित्रणासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. अथांगचे सर्व टीम, सर्व कलाकार आदरणीय राजसाहेबांसोबत एक ग्रुप फोटो आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांनी प्लीज खाली यायचं आहे. अथांग
ची टीम पटकन खाली या. एक फोटो ऑपॉर्च्युनिटी घेऊन आपण. मास्तर संदीप खरे, लक्ष्मी उर्मिला कानेटकर कोठारे, जानकी ऋतुजा बागवे, रघुनाथ ओमप्रकाश शिंदे, रुक्मिणी रसिका बाखारकर, मथी योगिनी बोराडे, नाथा राजेश भोसले, काशीकर दीपक कदम आणि अळवट केतकी नारायण. निर्माते तेजस्विनी पंडित, संतोषजी खेर आणि अक्षय बर्दापूरकर. दिग्दर्शक जयंत पवार. लेखक सिद्धार्थ साळवी, DOP राकेशजी भिलारे, संकलन प्रतीक पाटील, वेशभूषा कल्याणी कुलकर्णी गुगळे, रंगभूषा संतोष गिलबिले. कला दिग्दर्शक संतोष संकत, संगीत रोहित राऊत कुणाल करन, गीत गुरु ठाकूर कुणाल करन, गायक रोहित राऊत, शरयू दाते, अंकिता जोशी, सुप्रीत चक्रवर्ती, रवींद्र खुमणे. कार्यकारी निर्माता आशिष नारखेडकर. सर्व टीमला विनंती आहे Three cheers for Athang. Hip hip hooray, hip 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 hooray. आदरणीय राजसाहेब, आदरणीय अशोक मामा, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आपले प्लॅनेट मराठीच्या वतीनं मनपूर्वक आभार. सर्व कलाकारांचे, उपस्थित पत्रकारांचे, सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. ये वेब सीरीज़ है अथांग नाम की, ये आ रही है प्लैनेट मराठी OTT पे. इसके 6 एपिसोड्स होने वाले हैं और मैंने इसके कुछ रशेस देखे रही. इतनी ब्यूटीफुल सीरीज़ हुई है. मराठी में ऐसा कंटेंट नहीं आया है अभी तक. सो आई एम सो हैप्पी दैट इतने अच्छे कंटेंट का आई एम अ पार्ट ऑफ. लाइक आई एम प्लेइंग अ लीड कैरेक्टर इन दिस शो. सो आई एम सो हैप्पी एंड प्राउड दैट आई एम पार्ट ऑफ दिस वेब शो. अरे मैंने आपको अभी बताया, ये जो सीक्वेंस शूट हो रहा था जो आप अभी पोस्टर पे देख रहे हैं, मैं जो बाइक चला रहा हूँ, पर्सनल लाइफ में मैं बाइक चलाना नहीं जानता क्योंकि किसी ज्योतिष ने मेरी माँ को कहा था कि आपका बच्चा बाइक से गिर सकता है, उसका एक्सीडेंट हो सकता है. तो मैंने बाइक की तरफ देखा ही नहीं और इस सीरीज़ के लिए मुझे बाइक चलानी थी और ये सीक्वेंस शूट करते तो उस बाइक के ब्रेक फेल हुए थे. सो मैंने कई सारी चीज़ें मैंने अपने अंदर डालकर, कुछ चीज़ें मेरे जहन में डालकर मैंने उनकी कोशिश की है मैं जितना हो सके उतना अच्छा ये किरदार कर सकूं. अपने कैरेक्टर के बारे में बताइए. आपने मेरा कैरेक्टर बहुत डेंजर है. यू कांट से कि ये एंटागोनिस्ट है या ये प्रोटोगोनिस्ट है. ये ग्रे कैरेक्टर है. आपको ये पोस्टर देख के भी आइडिया आएगी, आपने अभी ट्रेलर भी देखा. तो ये कैरेक्टर मेरे पर्सनल लाइफ से बहुत ही निराला है, जो मुझे मेरे लिए एक चुनौती थी, मेरे लिए एक चैलेंज था कि ये कैरेक्टर मैं कैसे प्ले करूँगा. लेकिन मेरे डायरेक्टर जयंत पवार, मेरे राइटर सिद्धार्थ साळवी, मेरे प्रोड्यूसर जो मराठी के बहुत अच्छे अदाकार है तेजस्विनी पंडित, उन्होंने मुझे बहुत हेल्प की टू बिल्ड दिस कैरेक्टर. उन्होंने मुझे छोटे छोटे चीज़ें, छोटे छोटे नुआंसेस दिए और उसके बेस पर, उसके बलबूते पर जाके राव साहेब सर देशमुख बन गया. लाइक दिस कैरेक्टर.
भाई मैं तो खुशी से पागल हो रहा हूँ। मतलब मेरे लिए ये पहला है, लाइक यू नो फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल वो बोलते हैं, तो मेरे लिए मेरा डेब्यू है एज अ लीड, तो मेरे लिए बहुत ज़्यादा स्पेशल है। माई मॉम वाज सिटिंग देयर, मेरी सिस्टर थी, मेरे रिश्तेदार थे, तो मेरे बहुत नज़दीकी दोस्त आए, तो आई फील वेरी वार्म एंड मैं बहुत ज़्यादा इमोशनल हुआ अभी ट्रेलर जब शुरू था। और जैसे हम बोलते हैं ना कि एक मेरा छोटा सा ख्वाब था वो बहुत बड़े लेवल पे जाके पूरा हुआ है। सो आई एम ओवरवेल्म्ड एंड मैं ग्रैटिट्यूड में हूँ। अभी से वेब सीरीज का ट्रेलर लॉन्च हुआ है तो अभी तक से काफ़ी अच्छा रिएक्शन है। आप प्लीज़ बताएं आप कैसा फील कर रहे हैं? मुझे बहुत अच्छा लग रहा है, मतलब ऐसे लग रहा है कि ओके ये साल ख़त्म होने को आया है और कुछ अपना अच्छा काम बाहर आ रहा है और इतने अच्छे लोगों के साथ मूवी, तो बहुत अच्छा लग रहा है। और इस मूवी को शूट करते हुए कोई मेमोरेबल मोमेंट जो आपने बनाया है? मेमोरेबल मोमेंट मतलब हम जिस वाड़ा में ये शूट कर रहे थे तो वहाँ पे वो काफ़ी पुराना मतलब ब्रिटिश एरा वाला एरा के वक्त का वाड़ा था, तो वहाँ पे शूट करते वक्त एक वाड़ा का भी एक अलग ही एनर्जी था जिस लोकेशन पे हम शूट कर रहे थे। तो मतलब एक सीन था जिसमें मुझे भागना है और सामने कोई नहीं है और वो वाड़े के इर्द गिर्द ही था वो भागना, और रात का सीन था, तो मुझे एक पॉइंट पे एक्चुअली आई वाज फीलिंग कि कोई तो है सामने। तो और ऐसी चीज़ें हमेशा नहीं होती, मतलब रोज़ तुम्हें नहीं लगता ऐसे कुछ डिफरेंट हुआ है अपने साथ काम करते वक्त, कुछ तो अबाउट लाइफ कुछ तो हुआ है इंसिडेंट। तो वो मुझे बहुत लगा था कि इतने, और वो मेरा लास्ट डे था शूट का, तो कुछ तो मेरा और वाड़े का कनेक्शन हो गया था, एंड आई थिंक दैट इज़ द वन थिंग आई एम टेकिंग बैक विद मी। कैरेक्टर तो मतलब जैसे ट्रेलर में दिखाया है कि मतलब वो पानी से बाहर आ रही है और हमें कुछ आधा अधूरा ही दिखता है, तो मैं भी आपको कुछ आधा अधूरा ही बता सकती हूँ क्योंकि वो हुक पॉइंट और वो मिस्ट्री है पूरी वेब सीरीज़ की। उसके लिए आपको लास्ट एपिसोड तक देखना पड़ेगा, इस कैरेक्टर के बारे में और जानना है, वो कहाँ से आई है, उसका क्या, क्यों वो ऐसी है, क्यों, मतलब तो ये सब कुछ जानने के लिए आपको सीरीज़ ही देखना पड़ेगा। आई डोंट नो मतलब मुझे पता है पर मैं नहीं बताऊँगी। हाँ, तो मे बी हॉरर भी हो सकता है। आपकी लाइफ से कोई ऐसा मोमेंट है आपको कोई हॉरर नहीं है एक्चुअली, कभी ऐसी फील ही नहीं है, बट हाँ कभी कभी डर लगता है ना यार, डर तो सबको लगता है, बट मतलब भूतों से ज़्यादा शायद इंसानों से ज़्यादा डर लगता है। जब इस मूवी की जब इस वेब सीरीज की स्टोरी आपको सुनाई गई तो आपका क्या रिएक्शन था उसमें? जब सुनी मतलब जब पता चला कि ये सीरीज़ कर रहे हैं, ये एक प्ले था, उससे डिराइव्ड अडेप्टेड स्टोरी है, तो वो प्ले मैंने देखा नहीं था लकीली, क्योंकि मुझे पहले से कुछ तो पढ़ा हुआ है, उसका एक प्रेजम्पशंस होता है, तो वो नहीं चाहिए था, तो मैं फ्रेशली उसको देख रही थी और मुझे लगा कि ये जो मेरा जो कैरेक्टर है ये बहुत ही पावरफुल है, मतलब ये कभी मरने वाला कैरेक्टर नहीं है, और सोचो कि तुम्हें पता है तुम नहीं मरोगे तो क्या हो सकता है, मतलब एकदम एक पावर आ जाता है तुम्हारे अंदर, तो वो कैरेक्टर प्ले करते वक्त भी आई एम नॉट सेइंग कि वो मरती नहीं है वेब सीरीज़ में या मरती है, पर इट्स जस्ट दैट आपको वो एक पावर मिल जाता है, एक कॉन्फिडेंस आ जाता है कि ये कैरेक्टर सबको अभी मज़ा दिखाएगा, ऐसे कुछ। बड़ा अच्छा नाम है अथांग। अथांग यानी इतना डीप, ऐसा उसका मीनिंग है, और उसका प्रोमो देख के मुझे लगा कि बहुत ये अच्छा वेब सीरीज में अच्छा होगा, ऐसा मुझे लगता है पूरा, क्योंकि जिस तरह से उन्होंने दिखाया है
जो एटमॉस्फियर उसका, जो बाकी सब ड्रेपरी से लेके सब उन्होंने जो यूज़ किया वो बहुत इंटरेस्टिंग लगा मुझे। तो मेरे ख्याल से ये एक वेब सीरीज अच्छी होगी वैसा मुझे लगता है देखने से, क्योंकि तो मुझे तो देखने के लिए मुझे इंटरेस्ट हो गया है। इसलिए मैं मराठी प्लैनेट को OTT को मैं धन्यवाद देता हूँ और उनको मैं हमेशा कहूँगा कि ऐसे ही अच्छे सब्जेक्ट आप पेश करते जाइए। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर। सबके सामने भी लॉन्च किया गया है, सबने ट्रेलर देखा है, आपका क्या रिएक्शन है इसका? एक बहुत ही ये एक बहुत बड़ा चैलेंज था कि मराठी में जैसे हमारे पास जो बजट है, वेरी लिमिटेड बजट, और जिस टाइप के हमारे पास इक्विपमेंट्स अवेलेबल हैं जो हम उस बजट में कर सकते हैं, उसमें एक पीरियड वेब सीरीज करना और वो भी एक सस्पेंस एंड थ्रिलर जॉनर की करना एक बहुत बड़ा चैलेंज था, जो राइटर, डायरेक्टर एंड प्रोड्यूसर ऑल थ्री ऑफ देम हैव डन इट अमेजिंगली सक्सेसफुली वेल। क्योंकि क्या होता ना, जैसे हमने वही सोचा था कि बाकी भी किसी गाड़ी की आवाज़ ना हो, इसलिए पूरी सीरीज इन लोगों ने डब की है। मतलब यूजुअली ऑन शूटिंग ही साउंड यूज़ किया जाता है वेब सीरीज में, बट ये पूरी सीरीज उन लोगों ने उसलिए डब की है। दे हैव टेकन लॉट ऑफ केयर कि कहीं भी इलेक्ट्रिक वायर ना दिखाई दे या कुछ ना उस टाइप का, बिकॉज दैट वाज तब इलेक्ट्रिसिटी आई हुई नहीं थी उस ज़माने की ये सीरीज़ है। क्योंकि ये सीरीज़ में क्या ना, 2 पीरियड्स है पैरेलल, एक पीरियड पहले ज़माने का है और वो ऐसा नहीं कि अभी फ्लैशबैक हम शुरुआत करते और फ्लैशबैक शुरुआत, इट्स नॉट लाइक दैट। दोनों पीरियड्स इकट्ठा साइमल्टेनियसली पैरेलल चलते हैं एक दूसरे के साथ, एक दूसरे में इसका एक दूसरे में एक से दूसरे से निकलना इतना अच्छे से और इतना आसान तरीके से किया गया है डायरेक्टर के तरफ से, प्रोड्यूसर की तरफ से, कैमरामैन के, क्योंकि हर किसी के लिए चैलेंज था। जो प्रेजेंट पीरियड है वो भी है इसे 60s का, और जो फ्लैशबैक है वो है 50s का, 50 से भी पहले का, मतलब जब ब्रिटिश थे तब का, मतलब 47 के पहले का। सो वो फ्लैशबैक और वो पीरियड, सो ब्रिटिश इरा एंड द प्रेजेंट पीरियड इज ऑल्सो अबाउट 50s एंड 50s के। सो ये 2 पीरियड्स लोगों के सामने खड़ा करना वाज नॉट ईजी जॉब, इट वाज वेरी डिफिकल्ट। जैसे आपने चैलेंजेस के बारे में बताया, इस कैरेक्टर को पोर्ट्रे करते हुए सबसे बड़ा चैलेंज आपके लिए क्या था? सबसे बड़ा चैलेंज था क्योंकि हमारे यहाँ इट वॉज वेरी डिफिकल्ट फॉर एवरी डे टू यूज़ द प्रोसेस। मैं अपने बाल निकाल नहीं पाई क्योंकि इकट्ठा मेरे आई एम डूइंग थिएटर, मी स्वराणी ते दोघं नाम का मैं एक प्ले कर रही हूँ, वाडा चिरेबंदी नाम का एक प्ले कर रही हूँ, मेरे 2 प्लेज चल रहे हैं, और भाग्य दिले तुम्हाला नाम की मेरी एक सीरियल चल रही है कलर्स मराठी पे। तो ये 3 प्रोजेक्ट के साथ ये प्रोजेक्ट मैं कर रही थी, तो इट वॉज नॉट पॉसिबल फॉर मी टू टेक आउट माई हेयर, और जो यहाँ तक का भी निकालना मुश्किल था वो भी मैं नहीं कर पाई। तो वो चैलेंज था कि एक बाल भी ना दिखे वाइल डूइंग द मूवमेंट्स, कहीं पर भी वो सिर से ना नीचे जाए, बिकॉज क्योंकि एवरीडे वो प्रोसेस हम नहीं यूज़ कर पाए, इट वॉज वेरी एक्सपेंसिव। सेकेंडली वो लगाने के लिए 1.5 घंटा लगता है, उसके बाद निकालने के लिए आधा घंटे से ऊपर टाइम लगता है, तो इट वॉज नॉट टाइम कंज्यूमिंग था। और जैसे मराठी में है ना, जो एक्सपेंसेस है वो उतने ही होते हैं, तो हाउ डू वी मैनेज इकोनॉमिकली टू मेक इट इकोनोमाइज, वी डू इट इन लेस डेज। तो कम दिनों में इतना सारा काम करना, उसमें इतना टाइम हम प्रोसेस बिठाने के लिए नहीं दे पाए। तो सबसे बड़ी चैलेंज मेरे लिए वही थी कि वो हाउ डू आई मैनेज टू हाइड माई हेयर। इस वेब सीरीज को लेकर प्लैनेट मराठी की जनता के लिए कोई मैसेज आपकी तरफ से? मुझे ये कहना है मराठी ऑडियंस के लिए, और जो हमारे जो अमराठी जो बाकी भाई लोग हैं उनके लिए, मराठी में हमेशा हम लोगों ने बहुत अलग अलग कंटेंट देने का चैलेंज लिया है, फिर वो फिल्म हो या थिएटर हो, क्योंकि मराठी थिएटर ये भी एक बहुत बड़ी इंडस्ट्री है। या अभी जो OTT कंटेंट प्लैनेट मराठी ने शुरू किया है, उस पर वो रान बाजार जैसे सीरियल हो, या चंद्रमुखी जैसा हो, या शेर शिवराय जैसे सिनेमा हो, हमेशा डिफरेंट कंटेंट देने की मराठी में हमने हमेशा वी हैव ट्राइड अवर लेवल बेस्ट। तो मैं मेरे सारे मराठी भाइयों को भी कहना चाहती हूँ कि हर महाराष्ट्र एक मराठी सिनेमा
सिनेमा, एक मराठी नाटक देखना ही चाहिए। ये ज़रूरत है, ये अपना कर्तव्य है। उसके साथ मेरे ख्याल से प्लानेट मराठी को सब्सक्राइब करना भी हमारा कर्तव्य है। दिस इज़ अवर फर्स्ट मराठी OTT प्लेटफॉर्म। थैंक यू सो मच। ओके, सो शैल आई आंसर इन? लॉन्च किया गया है, सबने देखा है, आपका क्या रिएक्शन है इसमें? मैं तो बहुत इमोशनल हूँ क्योंकि मुझे तो मैं बहुत इमोशनल हूँ और क्योंकि मुझे सब वो दौर याद आ गया जब हम शूट कर रहे थे और मुझे बहुत एक्साइटमेंट है कि जब सीरीज़ रिलीज़ होगी तब आप सभी का क्या रिएक्शन होगा। आपका जो कैरेक्टर है उसका लुक काफ़ी अच्छा लग रहा है इस सीरीज़ के अंदर। आप प्लीज़ अपने कैरेक्टर के बारे में बताएं। मेरे कैरेक्टर का नाम है सुशीला। 1960s का ये पीरियड है, तो उस ज़माने में एक ऐसा किरदार है, ऐसी लड़की है जो थोड़ा सा वक्त के थोड़ा आगे का सोचती है, जो बहुत इनोसेंट है, बहुत बात करती है। आप सुन के शायद थक जाएंगे, लेकिन वो बात करना नहीं छोड़ेगी, आपसे दोस्ती कर लेगी वो। तो आप जब ये कैरेक्टर देखोगे तो आपको बहुत पसंद आएगा। इस वेब सीरीज को शूट करते हुए ऐसे कौन से सेटबैक्स चैलेंजेस थे जो आपने फेस किए? एज एन एक्टर आपको कुछ चैलेंजेस को फेस करना पड़ता है। एज आई सेड 1960s का पीरियड, तो उस ज़माने में लोग कैसे थे, उनकी भाषा कैसी थी, वो किस तरीके से बात करते थे। वहाँ उस टाइम के लेडीज़, जब टेक्नोलॉजी नहीं थी, घर के सारे काम करती थी वो, तो वो कैसे होता था। तो ये सब सीखना, ये एक्सटर्नल प्रिपरेशन होता है, जो छोटी छोटी चीज़ें होती है, लेकिन जब आप पूरा पिक्चर देखोगे तब आपको समझ में आएगा। और उसके साथ साथ मेरा इंटरनल प्रिपरेशन कि एक ऐसा किरदार निभाना जो उस पीरियड में है, जो इतनी बातें करती है, जो मैं थोड़ा सा इंट्रोवर्ट हूँ, मैं ज़्यादा बात नहीं कर सकती, या मुझे थोड़ा वक्त लगता है ओपन अप होने में, लेकिन वो बहुत जल्दी से दोस्त बना लेती है। वो अगर पहली बार भी मिल जाए तो आपसे बात करना शुरू करेगी। वैसा किरदार जब करना है तो ऐसे नहीं लगना चाहिए कि बहुत इरिटेटिंग हो रहा है या सिर्फ डायलॉग्स ही वो बोल रही है, सिर्फ बातें कर रही है। तो उसे समझना, उसका इसेंस समझना, ये एक बहुत चैलेंजिंग था। प्लैनेट मराठी जनता के लिए आप कोई संदेश देना चाहेंगे अपनी तरफ से? सो हमारी सीरीज़ रिलीज़ होगी प्लैनेट मराठी पर, आप ज़रूर देखिएगा, आपको बहुत पसंद आएगी, ये मेरी मनोकामना। ट्रेलर लॉन्च में सबने ट्रेलर देखा है, आपने भी देखा है, इसके अंदर आपकी क्या रिएक्शन है, कैसा महसूस? बहुत ही बेहतरीन ट्रेलर बना है। मैं काम करी हुई अलग बात है, पर एक थर्ड पर्सन के नज़रिए से अगर देखूँ फिर भी मुझे बहुत ही अच्छा लगा। सो आई होप ऑडियंस को भी अच्छा लगे। अपने प्लीज़ कैरेक्टर के बारे में बताइए, किस तरीके का कैरेक्टर आपने इसके अंदर प्ले किया? कैरेक्टर का नाम है जानकी। वो क्या है, कैसी है, क्यों है वेब सीरीज़ में, इसके लिए आपको वेब शो देखना पड़ेगा। और बहुत ही चैलेंजिंग कैरेक्टर था मेरे लिए और बहुत मज़ा आया उसे परफॉर्म करने के। सीरीज़ को शूट करते हो आपका सबसे बड़ा चैलेंज क्या था? यही पीरियोडिक थी सीरीज़, सो कुछ एक्सप्रेशंस अवॉइड करने थे, कुछ लैंग्वेज में चेंजेस लाना था, या फिर कुछ बॉडी जेस्चर्स है जो अवॉइड करने थे। सो मुझे लगता है कि पीरियोडिक होना ये चैलेंजिंग था।